नमस्कार. गल्ली ते दिल्ली या एम सी न्यूजच्या खास शोमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. इलेक्शनचा हा खास शो आणि इलेक्शनच्या घडामोडी आणि रोजचं बदलत जाणारं राजकारण आणि कोण निवडून येणार आणि गल्लीत काय चाललंय, दिल्लीत काय चाललं, ही जी चर्चा आहे त्या अनुषंगाने घेतला जाणारा हा शो. आणि माझ्यासोबत आहे संजय वरकड सर, की जे एम सी चे सल्लागार संपादक आहे, राजकीय विश्लेषक आहे. आणि सर, आपलं खूप स्वागत आहे स्टुडिओमध्ये. सर, कालच्या याच्यामध्ये आपण दिल्ली आणि दिल्लीची चर्चा केली की दिल्ली महाराष्ट्राकडे कशी बघते, पण आज गल्लीची चर्चा करू. गल्ली म्हणजे जिल्ह्या जिल्ह्यात काय चाललंय. बरोबर आहे. आपण काल असंही म्हटलं होतं की 10 जे प्रमुख मतदारसंघ आहे त्या लढतींकडे महाराष्ट्राचे जे लक्ष लागलेले आहे, त्याच्यामध्ये आता सध्या काय चालू आहे हो, त्याच्या ताज्या घडामोडींवर आपण बोलतोय. हा नक्की. म्हणजे एक्झॅक्ट गल्लीत आज काय ताजी हवा आहे ती बदलत असते. आज जी आहे ती उद्या उद्या परत बदलते. पण आज काय सुरू आहे, आज काय काय आहे सर. ज्या महत्वाच्या 10 आहेत त्यापैकी कसा क्रम लागेल, कुठली सगळ्यात जास्त हॉट जागा आहे आणि काय चालू सर. आपण यावर सविस्तर अशी चर्चा केलेली आहे. निकालाच्या दृष्टीने महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या ज्या 2-3 जागा आहेत त्याच्यावर आपण लक्ष बोललेलं आहे. घातलेलं आहे. परंतु ताज्या घडामोडीमध्ये आत्ता जर आपण आजच्या दृष्टीनं म्हणजे आपण रोज प्रायोरिटीनुसार बदलतो, तर आज मला असं वाटतं की कल्याण आणि ठाण्याची चर्चा आवर्जून करायला पाहिजे. कारण आता मुख्यमंत्री ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात किंवा ठाणे जिल्ह्याचं ज्यांना किंग मेकर म्हणतात आणि ते स्वतः किंग आहे असं म्हटलं जातं राजकारणातले. कारण ठाणं हीच एकनाथ शिंदेची बलाढ्य अशी शक्ती आहे असं मानलं जातं. व त्या ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे, ठाणे असो का कल्याण असो, हे 2 मतदारसंघ ठाण्याचा जेव्हा उल्लेख करतो तेव्हा ठाणे कल्याण असं जॉईंटली आपण त्याचा अर्थ अभिप्रेत आहे. हे आपण प्रेक्षकांना सांगायला पाहिजे. कारण हे 2 एका शेजारी लागून असलेले मतदारसंघ आहेत आणि या दोन्ही मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे या दोघांनी आपलं पूर्ण प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे. पण मागच्या काळामध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या घटनांमुळे श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारींच्या बाबतीमध्ये प्रचंड मोठं प्रश्नचिन्ह भारतीय जनता पक्षाकडनं उपस्थित केलं होतं. ते अजूनही काही सुटेना. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी कितीही सांगितलं की श्रीकांत शिंदे हेच उमेदवार असतील, तरी सुद्धा श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया अत्यंत बोलकी होती की माझं नाव जोपर्यंत एकनाथ शिंदे जाहीर करत नाही तोपर्यंत माझी उमेदवारी अधिकृत समजू नये. याचा अर्थ 2 पक्षांमध्ये तिथे नेमकं काय चालू आहे हे समजून घ्यावं लागेल. या उलट उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने तिथले दोन्ही उमेदवार राजन विचारे आणि वैशाली दरेकर या दोन्ही मतदारसंघामध्ये जाहीर करून त्यांनी प्रचारामध्ये प्रचंड पुढे पण गेलेले निघून. आता प्रचारामध्ये आघाडी घेणं किंवा प्रचारात पिछाडी होणं हा काही निवडणूक निकालाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा मुद्दा नसतो, हे आपण तेही लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं तो काही फार महत्त्वाचा मुद्दा नाही. पण सत्ताधारी पक्ष जो पक्ष आहे आणि ज्याचा बालेकिल्ला जिथं समजला जातो तिथं मुख्यमंत्र्याचे सुपुत्र त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणावरती भाष्य करतात. परंतु ठाणे आणि कल्याण या 2 मतदारसंघ जे त्यांच्या स्वतःच्या हातातले आहे तिथं त्यांना भाष्य करताना फार वेळेस म्हणजे जपून विधानं करावं लागतात अशी सध्याची परिस्थिती आहे. आणि आता मागच्या 2-3 निवडणुकाचे आपण जर गणितं जरी बघितले 2009, 2014 आणि 2019 साधारणतः या 3 निवडणुकांची गणितं आपण याच्यासाठी विचारात घेतली पाहिजे की 2014ला मोदींची प्रचंड लाट होती. त्यामुळे त्या गणितामध्ये कुठल्याही पद्धतीनं काय झालं नेमकं हे आपण ठरवणं थोडंसं कठीण होतं. पण 2009 आणि 2019च्या जर आकडेवारीकडे आपण लक्ष दिलं तर या मतदारसंघामध्ये शिवसेनाची मूळची जी शिवसेना होती ती आणि भारतीय जनता पक्ष यांचं जे एकत्र लढलेले होते तर त्यांची एकत्र मतदानाची गोळाबेरीज केली ती साधारणतः 53%-54% होती. आणि याच मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जो आहे तो साधारणतः 13 ते 14% मतदान आतापर्यंत घेत आलेलं आहे. त्यामुळं याच्यावर आपण नंतर विश्लेषण करणारच आहोत की हे आकडे का महत्त्वाचे मानले जातात. तिथं वंचित बहुजन आघाडीला सुद्धा 63-64 हजार मतदान मिळालं होतं. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे की आता त्यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिलेला आहे त्यांना साधारणतः लाखाभराच्या पुढे दोन्ही निवडणुकी म्हणजे 2019ला नव्हतेच परंतु 2009ला पण ते लाखाच्या पुढे मतदान त्यांनी या सगळ्या मतदारसंघामध्ये घेतलं होतं. त्यावेळेस मनसेची मुंबईमध्ये खूप हवा आहे असं बोललं जात होतं. त्यामुळं मुंबईच्या मतदारसंघामध्ये आणि मुंबईसह ठाणे आणि कल्याण या मतदारसंघामध्ये मनसेचं जे मतदान आहे ते साधारणतः कुठल्या बाजूनं झुकतं आहे. कारण ते मतदानाची टक्केवारी आहे मोठी आहे, गृहीत धरावं लागेल ती. तर अशा याच्यामध्ये विभाजन होणार आहे आणि विभाजन हे फक्त 2 शिवसेनेमध्ये होणार नाही तर शिवसेनेसोबतच भारतीय जनता पक्ष किती जरी म्हटलं की मोदी यांना आम्हाला पंतप्रधान करणं हे आमचं लक्ष आहे, तरी पण पोलीस ठाण्यामध्ये झालेला गोळीबार असेल आमदार गणपत गायकवाडांच्या मार्फत आणि त्या सगळ्या घटना घडलेल्या आहेत याच्यातून कार्यकर्त्यांचे सूर कसे जुळणार, एकमेकांना ते मदत कसे करणार. कारण ग्राउंड लेवलवरची फाईट आता लोकसभेला पहिल्यांदा बघायला भेटते. कारण 2014ला असं होतं की घरामधून महिला, पुरुष, तरुण जेव्हा बाहेर पडले त्यावेळेस त्यांचं एकच लक्ष होतं की नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान करण्यासाठी आपण मतदान करायला चाललो. म्हणजे संभाजीनगरमध्ये तर असं मी काही उमेदवार बघितले हे कमळ चिन्ह नव्हतं, जाहिराती सगळ्या कमळाच्या होत्या
आणि हे अक्षरशः वस्तुस्थिती सांगतो की त्यांनी सांगितलं की मतदान करायला गेले, कमळ चिन्ह नव्हते, बाहेर येऊन विचारलं. इतक्या मतदारांच्या बाबतीत सुद्धा आपण विचार करायची वेळ आली. मग त्यावेळेस सांगण्यात आलं की तुम्ही धनुष्यबाणाला मतदान करा म्हणजे ते मोदीला मिळतं. इतकं मोदीच्या नावावर मतदान झालं होतं. एक्झॅक्टली. ती मतदानाची एवढी मोठी लाट मोदीची होती. ती आता नसताना कल्याण आणि ठाणे एकनाथ शिंदेला कसं राखता येईल हा महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि त्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या आणि शिवसेनेचा जे एकनाथ शिंदे गट आहे त्यांच्या आगामी काळाच्या वाटचालीच्या दृष्टीने फार महत्त्वाचा मतदारसंघ आहे. नक्की ठाणेची चर्चा होत असताना, कल्याणची चर्चा होत असताना, ठाणे हा जो मतदारसंघ आहे म्हणजे आनंद दिघेंपासून शिवसेना आणि आनंद दिघेंच्या कारकिर्दीनंतर तिथं आनंद दिघेंचे शिष्य म्हणून किंवा आनंद दिघेंचा एक हात असलेला, आनंद दिघेंचा आशीर्वाद असलेला नेते म्हणून एकनाथ शिंदे उदयास आले आणि खूप दिवस त्यांच्याकडं नगरविकास सारखं खातं होतं. त्याच्यानंतर खूप दिवस त्यांच्याकडं सार्वजनिक बांधकाम होतं आणि या सगळ्यांच्या याच्यावरती त्यांचं राज्यात शिवसेनेत एक वलय होतं आणि त्यांनी पक्ष हक्का फोडला आणि शिवसेनेवरती दावा केला ना. शिवसेनेचे ते पक्षप्रमुख आहे जे आता ते म्हणतात की नेहमी मी आमच्या पक्षाचा पक्षाध्यक्ष आहे आणि ते वाक्य होतं की आमचा पक्षाध्यक्ष जेव्हा सांगेल तेव्हा मी उमेदवार असेल, भाजपने माझी उमेदवारी जाहीर करू नये जी येते. आणि तिकडं श्रीकांत शिंदेंनी जसं नाशिकमध्ये जाऊन गोडसेंची उमेदवारी जाहीर केली होती की बाकी सगळ्यांना सांगत होतं तुम्ही उमेदवार असणार आहे, निवडून येणार आहे, पण स्वतःच्या बाबतीत मात्र जे होणार होतं निश्चितच ठाणे आणि कल्याणची जी उमेदवारी आहे त्या बाबतीत इतकी सोपी लढाई निश्चित नसणार आहे आणि दोन्ही पण ताकदीची लढत तिथं होणार आहे. म्हणजे एकाकडे एकदम शक्तीस्थळ आहे, मुख्यमंत्री आहे, मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला पक्षाचे प्रमुख असलेले उद्धव ठाकरे आणि त्यांची विश्वासू दोन माणसं, अशी एक मोठी लढत जी हाय व्होल्टेज ड्रामा आपण म्हणू शकतो तो कल्याण ठाण्यात आहे का निश्चित आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे आपण पूर्ण चर्चा करूया. राजन विचारे हे जे ठाण्याचे उमेदवार आहे हे सुद्धा आनंद दिघेंचे प्रचंड कट्टर असे समर्थक म्हणून नारायणी ते एकनाथ शिंदे आणि ते म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू म्हणून ठाणेकर त्यांच्याकडे बघत होते. पण राजन विचारेंनी अजूनही मूळ शिवसेनेमध्येच थांबलेले आहेत. आणि खरं म्हणजे आता हे जी आपण जी गोष्ट वाचतो की एक होता राजा त्याला अमुक होतो, तर हे आता ही नवीन राजकीय कथा जेव्हा आपण लिहायला सुरुवात करू ते राजाचे एक होता राजा त्याला एक प्रधान होता, त्या प्रधानामध्ये एकनाथ शिंदे नावाचे एक प्रधान होते आणि तीच गोष्ट एक होता राजा ते शरद पवार राजे होते आणि त्याच्यामध्ये प्रधान अजित पवार होते आणि दोन प्रधान फोडून त्यांना राजा बनवण्याची जी खेळी खेळलेली आहे भारतीय जनता पक्षाने ती आगामी काळामध्ये ते सारी पाटावर ते खरंच राजे राहतात की परत प्रधान पद त्यांना टिकवणं शक्य होतं की नाही असं आता बघण्याची वेळ आलेली आहे. नक्कीच. आणि ठाण्याची आणि चर्चा करत असताना दोन्ही पण बाजूने दावा केला जातोय की ती सीट आम्ही जिंकणार आहे कारण त्या दोघांमध्ये वैयक्तिक जे एकनाथ शिंदेंनी ठाकरेंसोबत गद्दारी केली असं त्यांचं ठाकरे गटाचं म्हणणं आहे. तर हा आम्ही आमच्या शिवसेना वाचवण्यासाठी घेतलेला निर्णय आहे आणि पक्ष आमचाच आहे असं शिंदे गटाचं बाळासाहेबांचे विचार वाचवण्यासाठी आम्हाला निर्णय घ्यावा लागला असं शिंदे गटाने वेळोवेळी सांगितलंय. आजच त्यांचं हे पण एकनाथ शिंदे गटाने जो त्यांची जाहिरात जाहीर केली की बाळासाहेबांची शिवसेना कधीही काँग्रेस सोबत जाणार नाही असेच त्यांचं एक गीत पण आता सुरू केलेलं आहे. काँग्रेस सोबत उद्धव ठाकरेंचं जाणं याच्यावर ते जास्त अटॅक करतायत, त्याच्यावर आघात करतायत. त्याच पद्धतीनं उद्धव ठाकरे साधारणतः भारतीय जनता पक्षासोबत आम्ही 30 वर्ष मैत्रीपूर्ण राहिलो परंतु आम्ही त्यांच्यासमोर गुडघे टेकवले नाही, आम्ही दिल्लीला कधी गेलो नाही. जो कोणी माणूस शिवसेनेसोबत डील करायचा तो मातोश्रीवर यायचा अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे हे काउंटर अटॅक दोन्ही बाजूने आता सुरू आहेत. हा, तर त्याच्यानंतर आता जो ठाण्यातली जी लढत आहे किंवा कल्याणची लढत आहे त्याची बऱ्याचशा अंशी आपल्याला समोर आली असेल. कदाचित काय होतं कधी आपल्याला दाखवलं जाणारं चित्र वेगळं असतं, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असते ग्राउंडवरती आणि ती दिवसागणिक बदलत असते. कारण सध्या असं आहे इतक्या युती आणि आघाड्यांचं राज्य झालंय, कुठला नेता कुठला कार्यकर्ता आज त्या गटात जाईल ते सांगणं जरा अवघड आहे. आणि त्या सगळ्या याच्यावरती म्हणून ज्या लढतींवरती आपण बोलणार होतो त्यापैकी ह्या दोन लढती की निश्चितच हाय व्होल्टेज असणार आहे. सर त्यानंतर पुढं नाही आता ह्याच मतदारसंघामध्ये साधारणतः एकनाथ शिंदेचे चिरंजीव जे आहेत ते कल्याणमधून उभे राहतील असे जवळपास फिक्सच आहे. पण त्यांनी कारण ते कल्याण सोडून ठाण्यात गेलं तर त्यांनी कल्याणमधून पळ काढला अशी टीका त्यांच्यावर होऊ शकते. मग ठाण्यामध्ये कोणतं आता प्रताप सरनाईकांना उभं करायचं, नरेश म्हस्केंना उभं करायचं काय याच्यावर पण बरीच खलबतं सुरू आहेत. या मतदारसंघाचं हे असं आजचं चित्र आहे आणि हे चित्र मला असं वाटतं की आता पटकन स्पष्ट व्हावं असं सगळ्यांना वाटतं आणि त्या दृष्टीनं सगळेच पक्ष प्रयत्न करत आहेत. दुसरा आपण जो मतदारसंघ विचार करतो आहोत तो बारामतीचा मतदारसंघ आहे. तिथेही प्रचंड अशी रस्सीखेच सगळ्या सुरू आहे. आणि आज शरद पवारांनी जे विधान केलेलं आहे त्याच्यावर पण एक वाद निर्माण झालेला आहे की शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्यांनी इतक्या
खालच्या म्हणजे छोट्या छोट्याशा level. निवडणुकीमध्ये येऊन घरची जरी असली तरी मुलीच्या प्रेमापोटी त्यांनी असं विधान करायला नको होतं. त्यांनी जे विधान केलं की बाहेरच्या पवारांना मतदान करू नका, तर अशा पद्धतीचं विधान म्हणजे सगळ्या सुनांचा अपमान आहे अशी त्यांच्यावर आता टीका व्हायला लागली. राष्ट्रीय राजकारणामध्ये प्रचंड दबदबा असलेले शरद पवारांनी आपल्या मतदारसंघामध्ये जाऊन ही घेतलेली भूमिका, अनेक महिलांनी त्याच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केलेली, ही आजची ताजी घडामोड जरी असली तरी दोन्ही म्हणजे नणंद आणि भाऊजाईचा हा जो सामना आहे तो महाराष्ट्रामध्ये अत्यंत रंजक असा असणार आहे. तिथं आतापर्यंत जे अजित पवारांचे विरोधक होते हे सगळे सगळे एकत्र विरोधक आले. हे सगळे एकत्र करण्याचा देवेंद्र फडणवीस प्रयत्न करतायत प्राधान्याने. त्याची सुरुवात अजित पवारांनी करायला पाहिजे होती असं लोकांचं म्हणणं आहे, परंतु हे अजित पवारांनी कुठलंही पाऊल न टाकल्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी जाऊन हर्षवर्धन पाटील असतील किंवा विजय शिवतारे असतील या सगळ्या लोकांना एकनाथ शिंदेनी बोलवून घेतलं, विजय शिवतारेंना पण. आणि त्यानंतर मग अजित पवारांनी त्यांच्याशी संवाद साधायला सुरुवात केलेली असं सगळं चित्र आहे. तर याचा सगळा परिणाम काय होतो, कारण हर्षवर्धन पाटलांचा असेल किंवा विजय शिवतारेंचं म्हणणं असेल की त्यांची एक वाक्य फार सूचक होतं की मी सांगितलं तरी लोक अजित पवारांना मतदान करणार नाही. आधी असं विधान केल्यानंतर परत आता तुम्ही असं विधान करतात विजय शिवतारे, आतापर्यंत आमचं शत्रुत्व पाहिलं आता आमची मैत्री बघा. म्हणजे हे कसं होतं की तुम्ही पटकन जे यू टर्न ज्याला म्हणतो आपण, यू टर्न पेक्षा तर मला दुसरा काही शब्द असेल तिथं एकदम वेटोळं घालणं असं, तर तो तसं वेटोळं घालणारे हे सगळं राजकारण सध्या सुरू आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये. त्यामुळे बारामती या मतदारसंघाकडे बाकी सगळे लोकांचं जसं लक्ष लागलेलं आहे तसं शरद पवारांच्या दृष्टीनं आणि राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीनं बारामतीचा निकाल हा प्रचंड महत्त्वाचा आहे. कारण इंडिया आघाडीमध्ये शरद पवारांचं जे महत्त्व आहे देशाला ते सगळ्या कळून चुकलेलं आहे की भारताच्या राष्ट्रीय राजकारणामध्ये नरेंद्र मोदींना जर पर्याय द्यायचा असेल तर इंडियासारखी आघाडी आपण करायला पाहिजे. आणि सर्व एक विचाराच्या अँटी मोदी ज्यांना वाटतं की मोदींना सत्तेपासून खेचायला पाहिजे अशा सगळ्या पक्षांनी एकत्रित मोठ बांधायला पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न शरद पवारांनी राष्ट्रीय स्तरावर केलेले आहेत. त्यामुळं शरद पवारांच्या बारामती मतदारसंघाकडे नक्कीच सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. म्हणजे बारामतीचे सर सांगतात तर अजून 3 मुद्दे महत्वाचे आहेत. एक तर सगळ्यात पहिले ही नणंद भाऊजाई लढत होणार होती का पहिल्यापासून आहे, तर ती झाली आणि त्याच्यापासून जी सुरू झाला राज्यामध्ये सगळ्यात जास्त लढत इकडे असं लक्ष आहे. अजित पवारांना असं सांगितलं गेलंय, अशी चर्चा आहे माध्यमांमध्ये की तुम्ही किती मतदारसंघ बाकीचे आणतायत ते माहीत नाही, पण तुम्हाला तुमचा हा बारामतीतला मतदारसंघ आणायचा आहे. म्हणजे एक प्रकारचा टास्क भाजपनं अजित पवारांना दिलाय. नक्कीच आहे ना, कारण त्याचं मुख्य कारण असं आहे की आता सोशल मीडियामुळं आणि सगळ्या समाज प्रत्येकाच्या हातामध्ये प्रत्येक माणूस हा वैयक्तिक पातळीवर पत्रकारही झालेला आहे आणि प्रत्येक व्यक्ती ही आता माहिती त्याला कुठून घ्यायची आणि कशी घ्यायची खरी ही त्याला आता नेमकं माहिती कुठून घ्यायची हे पण कळायला लागलेलं आहे. त्यामुळे एक चर्चा साधारणतः घडून आणल्या जात होती किंवा लोकांच्या मध्ये होती काही प्रमाणामध्ये गैरसमज असतात लोकांचे की अजित पवार फुटूच शकत नाही, अजित पवारांना शरद पवारांनीच पाठवलेलं असेल, अरे अजित पवार तिकडे जातील पण परत इकडे येतील, अशा सगळे जे काही प्रश्नार्थक चिन्ह होते तर त्याच्यावर कुठंतरी फुलस्टॉप पडावा म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी स्टेट ते त्यांच्याच घरात उमेदवारी दिली आणि तिथं अक्षरशः अजित पवारांनी इतकीच आता भारतीय जनता पक्षाची सुद्धा प्रतिष्ठा पणाला लावलेली. कारण अजित पवार आपल्या सोबत आल्यानंतर पण शरद पवारांचा जो पराभव करण्याचं स्वप्न भारतीय जनता पक्ष वर्षानुवर्ष पाहत आहे तर ते अजित पवारांच्या घरातल्या उमेदवारी निमित्तानं होतं का साकार, याच्याकडे भाजपचं सुद्धा प्रतिष्ठा पणाला लागलेली. फक्त पवारांची प्रतिष्ठा नाही तर अखिल भारतीय भाजपची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. असं तो बारामती लोकसभा मतदारसंघ. म्हणजे इकडे त्यांच्या बोली भाषेत सांगायचं तर अजून एक मुद्दा असा की अजित पवारांनी तिथे बरेच पंगे घेऊन ठेवले लोकल लेवलला. त्या पंगे घेतल्यामध्ये जर ते जरी आज सगळे ज्यांच्या विरुद्ध पंगे घेतले जे राजकीय विरोध होते आज एकत्र आले तर त्यांचे कार्यकर्ते काम करतील का? हर्षवर्धन पाटील असेल, शिवतारे असेल, तर यांचे कार्यकर्ते आज जे आहे जरी वरून म्हणतात सुनेत्रा वहिनीला निवडून आणायचंय तर खाली लोकांना काम करतील का? काय वाटतं? हा नक्कीच ना. कसं होतं माहिती आहे का, इथं काही गोष्टी अशा हे असतं की बोलताना माणसाचा आत्मविश्वास जाणवतो. सोशल मीडियावरती राज ठाकरेंनी जसं भाजपला पाठिंबा, विषयांतर नाही मी मूळ विषयावरच बोलतो, भाजपला पाठिंबा देताना त्यांची जी तारांबळ उडाली होती ती सगळ्या लोकांनी बघितली. तशी अजित पवारांची या मतदारसंघामध्ये जी तारांबळ उडत आहे ती सगळे लोक बघतात. एकेकाळी अजित पवार राज ठाकरेंना म्हणायचे की ते नकलाकार चांगले आहेत पण ते काय त्यांना यश मिळत नाही, त्यांच्या सभांना प्रतिसाद मिळतो पण त्यांना लोक मतदान करत नाही असं अजित पवार म्हणतात. आणि अजित पवार स्वतःच सुप्रिया सुळेची नक्कल करायला लागले. म्हणजे ह्याच्यावर टीका होती ना किंवा तुम्ही बहिणीवर काय, तुम्ही बहिणीच्या ह्याच्यावर टीका काय, नक्कल कशी काय करू शकतात असं आता अजित पवारांवर टीका व्हायला लागली. राज ठाकरेंनी नक्कल केली तर तुम्ही त्यांना नकलाकार म्हणता आणि मग तुम्ही सुप्रिया सुळेची नक्कल करते तेव्हा काय बरं, तुम्हाला जमतही नाही ना. नक्कल करणं सुद्धा जमलं पाहिजे. राज ठाकरे असतील किंवा बाळासाहेब ठाकरेंचा त्यांच्यामध्ये हे वारसा आहे त्यांना,
ते कार्टुनिस्ट आहे. त्यांचं त्या भाषणाची एक शैली आहे, तर ती अजित पवारांकडे नाही. अजित पवार भले खरडे वक्ते आहेत, व्यासंगी स्पष्ट वक्ते आहेत, ते मनातलं पोटातलं जे त्यांच्या होटात येतं हे सगळं ठीक आहे. पण सुप्रिया सुळेंवर त्यांनी ज्या पद्धतीने टीका करायला सुरुवात केली आणि विशेषतः नक्कल करायला सुरुवात केली, त्याची एक निगेटिव्ह रिॲक्शन आलेली आहे. अर्थात या सगळ्या याचा निवडणुकीच्या मतदानात काय परिणाम होईल यावर आम्ही काही भाष्य करत नाही, परंतु हे निरीक्षणं आहेत, लोकांची मतं आहेत. आणि हे अशा पद्धतीचं राजकारण ज्या ज्या पद्धतीनं म्हणजे आम्ही शरद पवारांच्या विधानाच्या बाबतीत अत्यंत स्पष्टपणे भूमिका मांडली. मग त्या पद्धतीने अजित पवारांच्या विधानांच्या बाबतीत त्यांनी केलेल्या नकलांच्या बाबतीत बोलावंच लागेल. हा निश्चित. तर अजून एक मुद्दा पुढे जोडतो आणि त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया घेतो की ज्या ज्या बारामतीवरची चर्चा आहे त्यात अजून एक गाजलेलं आहे की विधानसभेला अजितदादा आणि लोकसभेला सुप्रिया सुळे असं तिथल्या बारामतीतल्या लोकांनी ठरवलंय की तुम्हाला आम्ही खासदारकीला मतदान नाही करणार, खासदारकीला सुप्रियाला देऊ आणि विधानसभेला बारामती अजित पवारांना देऊ. असं आहे की मतदारांना शेवटी चॉईस नसतो, मतदारांना चॉईस असतो ना शेवटी, की म्हणजे नसतो किंवा असतो असं आपल्याला दोन्ही पण घ्यावं लागेल. कारण त्यांना आजपर्यंत वर्षानुवर्ष पवार कुटुंब हे एकत्र राहिलं आणि आज पहिल्यांदा असं झालेलं आहे की पवार कुटुंबातले 2 सदस्य एकमेकांच्या विरुद्ध ठामपणे उभे आहेत आणि ते मैदानात उतरलेले आहेत, रणशिंग फुंकलेले आहे. मी त्याचं सांगितलं सर, नकला सुरू आहेत आणि भावनिक पातळीवर आव्हान केले जाते. अजित पवारांचे दोन्ही सख्खे भाऊ त्यांच्या विरुद्ध प्रचाराला लागलेले, त्याच्यामुळे ते नाराज आहेत. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अजित पवार आणि शरद पवारांमधली ही जी लढाई आहे तर ही कोणत्या एंडला जाणार आहे, तर तसं चॉईस म्हणजे आता प्रकाश आंबेडकरांचं आजचं विधान तुमच्या या सगळ्या गोष्टीचं फार चांगलं उत्तर ठरेल. तर 45 पार म्हणजे 3 जागा आपण सोडलेल्या आहे. आता प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं आहे की महाविकास आघाडीमध्ये आणि महायुतीमध्ये फिक्सिंग झालं, 20 जागांचं सेटिंग झालं. 20 जागांचं सेटिंग झालेलं आहे तुमचं, की तुमचे लोक निवडून आणायचे तुम्हाला. प्रकाश आंबेडकरांचं हे विधान खूप सिरियसली घ्यायला पाहिजे की ज्यांच्या मत बँकेमुळं भाजप निवडून येतं असा आरोप केला जातोय त्यांच्यावर. तेच असं म्हणतात की महाविकास आघाडीमध्ये महायुतीमध्ये सेटलमेंट झालेले आहे. तर हे सेटलमेंट कदाचित बारामतीमध्ये असू शकतं आणि असू का बरं नाही, मतदार ठरवणार आहेत ते. त्यामुळं नक्की काय म्हणजे काय आउटपुट येणार आहे बारामतीच्या लोकसभा मतदारसंघातून हे आपल्याला बघावं लागणार आहे. आणि सेटलमेंटचा विषय आणि लोकांनी ठरवण्याचे विषय 2 टोटली वेगळे विषय आहेत. आत्तापर्यंत भावनिक पातळीवर एकदा अजित पवार उभे राहायचे, शरद पवार कधी किंवा सुप्रिया सुळे. तर इथं बारामतीकरांना एक चॉईस होतं की आपल्याला पवारांना मतदान करायचंय. कुठल्या तरी एक म्हणजे कोणत्याही वेळेस विरोधात मतदान झालंच, पण पवारांना मतदान करायचंय. महादेव जानकर सारख्या एक नवीन उमेदवार येऊन सुप्रिया सुळेंच्या विरुद्ध फक्त 70,000च्या फरकाने पराभूत झालेले आहेत, हे पण लक्षात घ्या तिथं. त्यामुळं मोदीच्या लाटेमध्ये भले लोक दास्तवले होते. तिथं जर महादेव जानकर हे त्यावेळेस कमळावर लढले असते तर पवार हरले असते असं पण बोललं जाते. त्यामुळे ही निवडणूक त्या दृष्टीने पण फार महत्त्वाची. आता ही 2 पवारच समोर आल्यामुळं जिंकणार हारणार पवारच आहेत. त्यामुळे तो विषय नाही, पण शेवटी हा जो सेटलमेंटचा जो विषय येतो तर तो फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे सेटलमेंट कोण करणार आणि कसं करणार, मतदारांना काही चॉईस आहे का नाही याच्यामध्ये, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. पवार विरुद्ध पवार, कोणाला मिळेल पॉवर, असं या सगळ्या मतदारसंघाचं जे आहे ते सगळा पॉवरचा खेळ आहे. आणि 2 पवारांच्या लढतीमध्ये कुठले पवार जिंकतायत, सुनेचा की भाऊजाईचा, कुणाचा विजय होणार आहे. आणि ती निश्चितच खूप इंटरेस्टिंग गोष्ट असणार आहे. तर आम्ही फक्त पैलू सांगितले, प्रत्यक्ष मतदार काय करतात आणि काय काय घडत जातं ते पुढे येणार याच्यात कळेलच. आज 2 मतदारसंघांवरती आपण बोललोय जे आहे ते, एक आहे कल्याण ठाणे किंवा ते 2, आणि एक आपला जो मतदारसंघ आहे बारामतीचा. उद्या अजून 2 मतदारसंघ ज्या महाराष्ट्रातल्या ज्या प्रमुख लढती त्याच्यावरती तिथं नेमकं काय चाललंय, लोकलची सगळ्यांशी बोलून तिथली ताजी काय माहिती यासह उद्या रात्री भेटणार आहोत. उद्याचे 2 मतदारसंघ कुठले आहे, कुठल्या 2 हॉट लढती आहे ते त्याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी नक्की बघा उद्याचं गल्ली ते दल्ली. नमस्कार.